हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज सकाळी लवकर उठली आहे मी. लवकर म्हणजे रोजच्यापेक्षा लवकर उठली आहे. आईने उठवलं 7:30ला. कारण आज आम्हाला बनवायचं उन्हाळी वाळवण. खरं तर आमचा तसा काही प्लॅन नव्हता, पण घरामध्ये ना थोडीशी बाजरी पडलेली होती आणि साबुदाणा जसं झालं होतं, उपवास होता आणि साबुदाणा मी भिजत टाकलेला, तर तो थोडासा एक्स्ट्रा झाला. त्यामुळे मग तो तसंच फ्रीजमध्ये ठेवला आणि आत्ता मी त्याचं चकली बनवणार आहे साबुदाण्याची. प्लस बाजरीच्या आपल्या खारोड्या ज्या असतात त्या बनवायच्या. आईने सगळं प्रिपरेशन करून ठेवलं आणि मला उठवलं. उठले, चहा वगैरे घेऊन घेतला, फ्रेश झाले आणि त्यानंतर मग आता आम्हाला बनवायला घ्यायचं. प्रॉब्लेम आमचा असा येतोय, आम्ही इथे पार्किंगमध्ये बनवणार आहे, पण बाज नसल्यामुळे किंवा मग खाली असं काही नसल्यामुळे धूळ उडण्याची शक्यता आहे. बघू आता कसं ॲडजस्ट होतं आहे. तसं आईने सगळं क्लीन करून घेतलं आहे, पण बघू तरी काय होतं काय नाही. कारण हवा खूप सुटते आणि ती धूळ जी आहे ना पार्किंगमधली ती उडायला नको. त्यामुळं जर टाकलं वरतून त्यावरती काही टाकू किंवा मग बघू कसं ॲडजस्ट होतं आहे. छोटा बेड होता, पण तो खूप जास्त जड आहे आणि तो बाहेर घ्यायचा म्हटल्यावरती आम्हाला कोणाची तरी हेल्प लागणार. विजय झोप येते, त्यामुळं विजय तर काही हेल्प नाही करू शकत. आमच्या दोघींकडनं ते काय होणार नाही. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आपण खालीच टाकूयात, जसं होईल तसं ॲडजस्ट. आणि बघूत आता. आज परत मला रुटीन चेकअपला सुद्धा जायचं आहे. एकतर होतं असं, काल जायचं होतं पण काल आमचं कॅन्सल झालं आणि आज आहे संडे. संडेला जायचं म्हटलं, डॉक्टर आहे की नाही मला आधी कॉल करून विचारायला लागेल हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर असतील तर मग आम्हाला जायला लागेल, नाहीतर मग उद्याच व्हिजिट होईल. 8व्या महिन्यातलं चेकअप आहे. एक चेकअप माझं ऑलरेडी झालं 8व्या महिन्यातलं, आता 15 दिवस होऊन गेलेत. त्यामुळे आता सेकंड चेकअप आहे. बहुतेक आज केली तर सोनोग्राफी करतील डॉक्टर. मग सांगेल तुमच्यासोबत, म्हणजे तुम्हाला शेअर करेलच मी काय होतं आहे काय नाही चेकअपमध्ये, किंवा मग डॉक्टरांनी मला काय सांगितलं. बघूत आता. मागच्या महिन्यात एक स्कॅन झालं होतं माझं, त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता आणि आता मग या महिन्यामध्ये स्कॅन सांगतात की डॉक्टर माहिती नाही. तर सगळ्या गोष्टी अशाच मी तुमच्यासोबत शेअर करते. आजचा व्लॉग तुम्ही असाच कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता मी पहिले तर बाहेर घेऊन येतो आणि त्यानंतर मग ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे बघू शकता आईची सगळी तयारी चालू होती आणि तुम्हाला जसं बोलले मी की आम्हाला उन्हाळी वाळवण बनवायचं आहे. तर त्यामध्ये ना साबुदाणा जो होता, म्हणजे जवळजवळ पावशेर साबुदाणा असेल, त्याच्यामध्ये बटाटे टाकले आईने बॉईल करून. आणि जे ताटामध्ये बाकीचे बटाटे दिसतात ते तुम्हाला, ते आम्ही पराठ्यासाठी बॉईल केले होते. म्हणजे आईचं असं म्हणणं होतं की बटाटे बॉईल केलेच आहे तर पण पराठ्यांना पण करून घेते आणि पराठे करता येईल. म्हटलं ठीक आहे चालेल. मग इकडे खारुड्यांसाठी सुद्धा ज्या कण्या होत्या त्या शिजवून घेतल्या त्यांनी आणि बघू शकता त्या पूर्ण शिजवून झालेल्या होत्या. म्हटलं आता हे थोडंसं थंड झालं की लगेच खारुडं बनवायला घेता येईल. आणि खूप लहान असताना ना एवढी मज्जा यायची हे उन्हाळी वाळवण बनवताना. आजी मम्मी बनवायला घ्यायच्या तेव्हा आम्ही बनवायचो. आणि आता ना कंटाळी होऊन जातो, कारण आत्ता असं होऊन जातं की आपल्याला आपलं स्वतः बनवायला लागतं ना, त्यामुळे मग नको नको वाटतं. लहानपणी सगळं आयतं मिळायचं, त्यात एका प्लेटमध्ये वेगळं खायलासुद्धा मिळायचं, तर अजून छान वाटायचं. तर चला, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकासोबतच होत्या आणि प्रत्येक घरीच होत असतात. तर नंतर ना मग आम्ही लगेच बनवायला घेऊन टाकलो. तर आता ना इथे एक गंमत झाली, ती काय ना तुम्हाला सांगतेच. म्हणजे असं होतं की जे साबुदाण्याचं आम्ही बनवत होतो चकल्या, त्याचं काय मेळ झाला काय माहिती, आम्हाला कळलंच नाही. पण त्याच्या चकल्या अजिबात पडत नव्हत्या. मग नंतर मी आईला बोलले की आपण कुरकुरे जसं बनवतो ना तसं तुम्ही त्याला सोडा, म्हणजे ते तसंच वाळलं जाईल आणि तळूनसुद्धा व्यवस्थित होईल. कारण ज्या चकल्या आम्ही टाकत होतो ना त्या अजिबात जमत नव्हत्या, त्याचा पूर्ण प्लॅन फसतच होता. ते सगळं कसं बसं करून घेतलं. त्यानंतर मग सावलीमध्ये बसलो. इथे एकदम थोडी जागा होती जिथे आम्ही सावलीमध्ये बसलेलो, कारण पूर्ण पार्किंगमध्ये ऊन आलेलं होतं. म्हटलं चला जिथे सावली आहे ना तिथे आपण बसूयात, खारुड्या घालूयात आणि नंतर मग ज्याच्यावरती खारुड्या घातल्या ना ते आपण साईडला सारून घेऊया. मग आम्ही काय केलं, दोघी साईडनं बसलो, मस्त खारुड्या घालून घेतल्या आणि नंतर उन्हामध्ये हे जे थप्पड होतं ते सारून दिलं. म्हटलं उन्हामध्ये मग दिवसभर खारुड्या वाळतील. तर असं होऊ लागलं. आम्हाला वाटलं भरपूर खारुड्या होतील, पण तेवढ्या 1 किलो बाजरीमध्ये ना खूप कमी खारुड्या झाल्या आणि वाळल्याच्या नंतर त्या खूप कमी दिसत होत्या. बाकी टेस्टला खरंच खूप छान झाल्या होत्या. आता माझी मजा बघा इथे, म्हणजे एवढ्या वेळ खाली बसून ना माझी कंबर आणि पाठ पूर्ण गेली होती. त्यात माझ्या पायाची एक नस दुखते, म्हणजे एका पायाची एक नस इतकी जास्त दुखते ना की मला उठायला बसायला इतकं जास्त जड जातं. मी खाली जास्त वेळ बसू शकत नाही, तरी पण मी बसून खारुड्या घातल्या आणि बघू शकता मला उठायला पण सपोर्ट लागतो कशाचा ना कशाचा तरी. एवढ्या खारुड्या घातल्या, थोडासा ब्रेक घेतला, परत सगळ्या घालून घेतल्या आणि दुपारी उन्हात मस्त अशा वाळत होत्या. आणि मी तुम्हाला हे दाखवते 4 ते 5 वाजेच्या दरम्यान, कारण आत्ता आम्ही निघालो आहे वॉशिंग मशीन बघायला. खरं तर वॉशिंग मशीन घेण्याचा आमचा काहीही प्लॅन नव्हता,
पण आत्ता आम्हाला त्याची गरज आहे, खूप जास्त गरज आहे. त्यामुळे वॉशिंग मशीन घेतो आहे आम्ही. आणि आमचं आधी असं ठरलं होतं की आपण ऑनलाईन ऑर्डर करू, पण मग परत असं वाटलं की ऑफलाईन आपण एकदा जाऊन बघूया शॉपमध्ये कशी आहे कसं नाही, आपल्याला लक्षात येईल, त्याच्या प्राईससुद्धा आपल्याला लक्षात येतील. म्हणून मग आम्ही कंपेअर करायचं ठरवलं. आणि आत्तापर्यंत आम्ही जेवढ्या काही वस्तू घेतल्या ना, तेवढ्या सगळ्या वस्तूंमध्ये आम्ही तसंच केलं आहे. शॉपमध्ये सुद्धा जाऊन बघितलं आहे, ऑनलाईनसुद्धा बघितलं आहे, म्हणजे मग आपल्याला कंपेअर करता येतं कुठली बेस्ट आपल्याला पडेल. आम्हाला तिथे काही आवडलं नाही, आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये आलो आहे हायरच्या. आणि इकडे फ्रीज बघून मला असं वाटतं आहे, जेव्हा मी फ्रीज घेतलं होतं तेव्हा थोडंसं मोठं घ्यायला पाहिजे होतं. आणि त्यावेळेस मला हायरचं ब्लॅक कलरमध्ये आवडलं होतं. आता इथे परत बघून मला असं झालं की तेच फ्रीज आपण घ्यायला पाहिजे होतं. पण आम्ही दोघांचं चालू होतं हे घ्यायचं ते घ्यायचं, त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. आता मशीन बघतो आहे, बघूत आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन कंपेअर करणार आहे कुठलं बेस्ट राहील. ऑनलाईन बघितलं आहे, आता ऑफलाईन आमचं बघणं चालू आहे, त्यानुसार मग बघूत. आणि घरातून नेमकं चालू पण तहान लागली आता इकडे बघ फ्रीज का हां सेम तिकडे सेम आम्ही तसं फ्रीज बघितलं होतं जेव्हा मी फ्रीज घेतलं त्यावेळेस. आणि मला हायरचं ब्लॅक कलरमध्ये खरंच आवडलं होतं, जे की इथे लावलेलं आहे. हे असं मॉडेल आवडलं होतं मला, मस्त दिसतं ह्याच्यामध्ये, बघू शकतो ट्रान्सपरंट. चला असो, आमचं तर हे जेव्हा फ्रीज खराब होईल तेव्हा नेक्स्ट टाईम डबल डोअरचंच घेणार मी. सध्या सिंगल घेतलं होतं. तर आता मशीन बघतो आणि मग कंपेअर करून ठरवतो. अजून बरेच शॉप आम्हाला फिरायचे, बघूत मग काय होतं. तर आणि आर पी वस्तू यार त्याची 52,900 किंमत आहे, डिस्काउंट करून जाता 22,500 त्याच्याकडून डिस्काउंट होऊन जाईल. आता आम्ही परत आलो आहे सॅमसंगच्या शॉपमध्ये. म्हणजे यांच्याकडे सॅमसंगची फ्रँचायसी आहे, सॅमसंगचं शॉप नाही ॲक्च्युली, काहीतरी माऊली नाव आहे, बट सॅमसंगची ह्यांच्याकडे फ्रँचायसी आहे. सो इथे आलो आणि इकडे विजी तिथे चेक करतो आहे, बट माझे पाय खूप दुखायला लागले त्यामुळे मी इथे येऊन बसली आहे. अजून 1-2 शॉप बघू. आज एकतर संडे आहे आणि संडेला बरेच शॉप बंद असतात तिकडे जालन्यामध्ये. तर बघू जेवढ्या मिळत आहे तेवढ्या. गरम तर खूप जास्त होतं. इथला फॅन पण बंद आहे कारण इथं कुणीचं नाही आहे, त्यामुळे फॅन बंद ठेवला त्यांनी. तर बघूयात आता काय होतं काय नाही, तुमच्यासोबत शेअर करते. घरी येऊन अर्धा तास झाला आहे जवळजवळ. फ्रेश तर काही झाले नाही, पाणी वगैरे पिले आणि मला ना भूक लागली आहे. 2 दिवस झाले माझं पूर्ण जेवणाचा ताळमेळ पांगला आहे. म्हणजे होतं आहे असं की मला ना भूक तर लागते आहे पण मला खावंसं वाटत नाही, कारण मला जळकी खूप लागायला लागली आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये जळकी तर लागते असं म्हणतात, पण मला आता जास्त जळकीचा त्रास होतोय. आणि मी ना सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ शूट करते, त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं दिसत असेल. खरं तर मी ट्राय करते सिनेमॅटिकमध्ये शूट करायचं, मी कधी केलं नाही आहे. म्हटलं आपण ट्राय करूया कसं दिसतंय कसं नाही. तर सकाळी बनवले ते पराठे आहेत असे 1-2, पण मला ते काही खायचे नाही कारण मला खूप जास्त जळकी लागली आहे. आणि आम्ही जे सकाळी बनवलं होतं साबुदाण्याचं, सो ती मी आता तळून बघते आणि म्हटलं टेस्ट पण करता येईल आणि थोडीशी जी भूक खायला लागली ना ती त्यामध्ये भागवून घेईल, कारण संध्याकाळी आम्हाला पावभाजी करायची आहे. आज संडे आहे आणि संडेला जालन्यातला बाजार असतो. तर आई आणि जी कल्याणी माझ्या नंदेची मुलगी आहे त्या दोघीजणी गेल्या बाजारामध्ये. सो त्या बाजार घेऊन येईल आणि मग तोवर मी भांडी राहिली आहे, भांडी घासून घेते आणि हे तळून मग खाऊन घेते. झालं असं सगळं आवरून घेतलं, नाश्ता वगैरे केला आणि झोपले. त्यानंतर दुपारी आज जेवण पण केलं नाही, आज दुपारची गोळी सुद्धा स्किप झाली आहे माझी, असं काहीच झालं. तर गरमी खूप जास्त पडतीये आणि त्याने पण मला त्रास व्हायला लागला आणि त्यातली त्यात ती जळकी लागते ते वेगळंच. सो चला आता पटकन हे तळून घेते आणि मग भांडी घासून घेते. ड्रेस चेंज करते पहिले, तर मग भांडी घासते, मग बाकी आवरते. ड्रेस चेंज केलाय आणि असल्या अवतारात बसली आहे. भांडी घासायची पण भांड्यांना काय हात लावावं असं वाटत नाही आहे. आणि आत्ता आमचा विषय चालू होता विजयचा आणि माझा की एक वेळेस वॉशिंग मशीन ठीक आहे, पण डिशवॉशर कधी घ्यायचं नाही आयुष्यात, कधीच डिशवॉशर घेण्याचा विचार करायचा नाही, कारण मला त्या अजिबात आवडत नाही. डिशवॉशरचं असं होऊन जातं की
जेवढा वेळ त्याच्यामध्ये भांडे लावायला आणि काढायला जातो ना, तितक्या वेळामध्ये तर आपले भांडे घासून पण होतात. सो ते डिशवॉशर माझ्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. आणि आता फायनली वॉशिंग मशीन आम्ही हे केली आहे, ऑनलाईनच ऑर्डर केली. कारण ऑफलाईन ती जर जास्त कॉस्टली जाऊ लागली आणि मग ऑनलाईन आम्हाला म्हणजे ऑफर चांगली मिळत होती. मग म्हटलं ऑनलाईनच आपण ऑर्डर करूया, तर ऑनलाईन ऑर्डर करून टाकली आहे. आणि त्याची डिलिव्हरी येते आहे 20 तारखेला. सो 20ला मिळून जाईल आम्हाला. इन्स्टॉलेशनसाठी 1-2 दिवस जातील. तर मग बघूत आता काय होतं आहे काय नाही. आणि जेव्हा मशीन येईल त्यावेळेस तुमच्यासोबत तर शेअर करेलच की मशीन आम्ही कुठली घेतली आहे, काय वगैरे आणि कशी आहे. त्यानंतर आमचं असं झालं आहे, खूप अफाट खर्च होतो आहे इकडे आल्यापासून, जालन्याला आल्यापासून. जेव्हा आम्ही पुण्याला होतो तेव्हा आमचा अजिबात खर्च नव्हता. जालन्याला आल्यापासून आमचा खूप जास्त खर्च झाला. आम्ही कूलर घेतलं, आरो घेतलं, त्यानंतरनं आता मशीन घेतो आहे. असा बराच आमचा खर्च चालू आहे. आणि ठीक आहे म्हणा, सगळ्या गोष्टी कामीच्या जातात. इथं बघू शकता मी फॅनला न लावता बसलेली तुमच्यासमोर. मला इतका जास्त घाम येतो आहे कारण सगळं बंद आहे. त्यामुळे इथे कूलरची आम्हाला गरज होती. बोरिंगचं पाणी असल्यामुळे आणि पाणी जरी कॉर्पोरेशनचं जरी असलं तरी इथे फिल्टरची गरज पडतेच. आरो जे आहेत आपलं वॉटर प्युरिफायर, सो ते आम्हाला घ्यायचंच होतं, ते घेऊन टाकलं. आता वॉशिंग मशीन ह्याच्यामुळे घेतो आहे की मला आता कपडे धुवायला जमत नाही. खरं तर मला बसताच येत नाही खाली कपडे धुणं. म्हणजे पोट माझं जसं जसं वाढलं आहे ना तसं मला आता बसता येत नाही. आणि माझा पाय खूप जास्त दुखतो, एकच पाय, त्यामुळे मला बसल्या जात नाही. आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ना मग सगळ्या गोष्टी कशा ॲडजस्ट होणार कशा नाही, म्हणून मग वॉशिंग मशीन घ्यायचा आम्ही विचार केला. आणि मशीन बुक करून टाकली आहे. सो ती येईल आता 2-3 दिवसामध्ये रिसिव्ह होईल. तर चला आता ना, आई अजून काय आलेल्या नाही आहे, तर मी भांडी घासून घेते. आल्याच्यानंतर मग पुन्हा पावभाजीची तयारी करायला लागेल. नंतर पुन्हा सगळ्या गोष्टी करायच्या. सो चला, तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा. त्यानंतरनं बघू शकता सगळं आवरून घेतलं आणि इकडे मी लगेच पावभाजीची तयारी करायला घेतली. भाज्या शिजत घातल्या होत्या कुकरमध्ये, सगळ्या निवडून लगेच शिजवल्या. ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण असं वाटलं ठीक आहे ना, आपण प्रत्येक गोष्टी नको शेअर करायला, हे काय कॉमन आहे. पण तरी आता चला इथून पुढं तुमच्यासोबत शेअर करते. भाज्या शिजून झाल्या, त्यांना बाजूला काढून घेतलं. आणि डायरेक्ट पाण्यामध्ये जर आपण भाज्या मॅश केल्या ना तर त्या व्यवस्थित मॅश होत नाही. त्यामुळे ना भाज्या पूर्ण साईडला काढून घ्यायच्या पाण्यामधून आणि फक्त ज्या भाज्या आहेत त्या मॅश करायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित मॅश होतात. मग काही ते भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतल्या आणि लगेच कढईसुद्धा तापत ठेवली. खरं तर असं होऊन जातं पावभाजी करताना, आपल्याला बनवताना इतकं जास्त वाटतं ना की छान होईल छान होईल, आणि बनवल्याच्या नंतर मग असं वाटतं यार हे कमी ते कमी. आज अगदी तसं झालं. म्हणजे मी एवढी मनापासून पावभाजी बनवली आणि मला तर खूप जास्त आवडली, त्यात काही डाऊटच नाही. आणि मी इतकी जास्त पोट भरून मन भरून खाल्ली आहे ना पावभाजी की सांगू नाही शकत. पण विजयला मात्र पावभाजी आवडली नाही, कारण त्याचं म्हणणं होतं तिखट आणि मीठ दोन्ही कमी आहे. पण मला ते एकदम व्यवस्थित वाटत होतं. म्हटलं चल, माझी इच्छा होती ना आज पावभाजी खाण्याची, मला व्यवस्थित खायला मिळाली, बस झालं. नेहमी तुम्ही तुझा विचार करते, पण मग काय, एवढी छान पावभाजी झाली होती. खरं तर जेवण खूप मस्त झालं. तर हा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बाकी वॉशिंग मशीन आल्याच्या नंतर तुमच्यासोबत शेअर करेलच की आम्ही वॉशिंग मशीन कुठली घेतली आहे. तर चला, भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.